स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरण आणि या प्रकरणी राहुल गांधींचा जामीन रद्द करण्याची मागणी, सात्विकी सावरकरांच्या याचिकेवर आज सुनावणी। छत्रपती संभाजीनगर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या घरी सापडलं मोठं घबाड, पोलिसांची विनोद खिरोळकरांच्या घरी धाड, 67 लाखांची संपत्ती जप्त। पुण्यात आणखीन एक धक्कादायक घटना समोर, लग्नाचा आमिष दाखवून प्रेमसंबंध ठेवले, लग्नाला नकार दिल्यानं अल्पवयीन तरुणीची आत्महत्या। आगामी मुंबई, ठाणे, पुणे पालिका निवडणुका भाजप स्वबळावर लढण्याचे अमित शहांचे संकेत, सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेंनी देखील मुंबईच्या 107 जागांची मागणी केल्याची सूत्रांची माहिती। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना खडसावलं, जनता दरबारात 10 पैकी 8 तक्रारी तहसीलदार विरोधात असल्यानं बावनकुळे संतापले। सह्याद्री अतिथीगृहात आज दुपारी 12 वाजता बैठक, मुख्यमंत्री फडणवीसांनी आषाढी वारीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित केली आहे नियोजित बैठक। आजही महाराष्ट्रातील अनेक भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, मुंबईसह ठाण्यात, कोकणात येलो अलर्ट। महाराष्ट्रासह 4 राज्यात अतिवृष्टीचा इशारा, केरळ, कर्नाटक आणि गोव्यात सर्वदूर जोरदार पावसाचा अंदाज। जूनमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज, मराठवाड्यात सरासरीच्या 112% पावसाची शक्यता, कोकणात 107 तर मध्य महाराष्ट्रात 110% पाऊस होण्याचा अंदाज। जळगावमधील आरोग्य व्यवस्थेचे 3-13, महिलेची रस्त्यातच प्रसूती, चोपडा तालुक्यातील बोरमळीतील घटना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।